नमस्कार मित्र, सुन्या आज नायर आणि बातम्या. बिहारमा आज दुसरा टप्पानं मतदान व्हावं शे. उत्तर प्रदेशना शाळासमा वंदे मातरम अनिवार्य. त्रिभाषा सूत्रना अहवाल 20 डिसेंबरले समिती सरकारले सादर करी. अतिवृष्टीग्रस्त शेतकरीले आतापर्यंत सरकारनी 19,453 कोटीनी मदत करी. प्रत्येक छोटा शहरसाठी एक नागरी बँक स्थापन व्हई. सहकार मंत्री अमित शाह यासनी माहिती. संजू सॅमसनना जागी राजस्थान रॉयल्स टीममा रवींद्र जडेजा खी. मुंबई क्रिकेट संघटनाना अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यासनी निवड. केळीले फक्त 250 ते 400 रुपये भाव सध्या भेटी राहिना. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत. आते पशुपालकसले कृषी दरमा वीज भेटी. रब्बी हंगामसाठी पीक विमा लागू. रब्बी ज्वारीसाठी 30 नोव्हेंबर, कांदासाठी 15 डिसेंबर, गहू हरभरा व कांदासाठी 15 डिसेंबर, उन्हाळी भुईमुगासाठी 31 मार्च आई तारीख शेवटली शे. शिवसेना पक्ष आणि चिन्हनी अंतिम सुनावणी उद्यापासून व्हावं शे. आधारनं एम-आधार ॲप बंद व्हावं शे. नवीन ॲप लॉन्च व्हई. या नवीन ॲपमुळे घरबशीसन नाव व पत्ता बदलता यी. इंटरनेट विना आई ॲप वापरता यी. फेस स्कॅननी सुविधा पण राही. महाराष्ट्रमा 27 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी महिला हरिपाठ नं आयोजन वारकरी साहित्य परिषदनी करेल शे. डेटा सेंटर निर्मितीमा मुंबई दुसरं स्वस्त शहर. टीम इंडिया 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 T20 सामना खेवाव शे. शस्त्र सोडेल माओवादी व्हावं शेतस आते गाईड. बिहारमधील दुसरा टप्पाना प्रचार थांबना. घटना दुरुस्तीवरून पाकिस्तानमा जनताना देशव्यापी बंद. केंद्र सरकारने भंगार विक्रीतून कमावात 800 कोटी रुपया. या होतात आज नायर आणि बातम्या.